सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. दर्यापूर येथील अवैध कत्तलखान्यावर धाडी टाका, शिवसेना शिंदे गटाची मागणी. बातमी येते दर्यापूर कार्यक्षेत्रात गोवंश हत्या तसेच अवैध वाहतूक रोखण्याबाबत कडक कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन प्रदीप लिमिये तथा नगरसेवक गटनेता शिवसेना शिंदे गट यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर यांना नुकतेच निवेदन दिले आहे. दर्यापूर, बनोसा, बाबडी, टाटानगर येथे होणाऱ्या गोहत्या तसेच अवैध मांस विक्रीला आळा घालण्यात यावा. महाराष्ट्र शासनाच्या गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 143 राज्यात गाय, बैल आणि वासरांची कत्तल व अवैध प्रवासी वाहतूक दर्यापूर कार्यक्षेत्रात काही समाजकंटकांकडून छुप्या पद्धतीने तसेच कत्तलखान्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात आहे. तरी या सर्व भागातील कत्तलखान्यावर धाडी टाकून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रमुख रस्त्यावर विशेष तपासणी नाके उभारण्यात यावे. या गंभीर विषयाचे निवेदन व त्याच्या प्रतिलिपी पोलीस अधीक्षक अमरावती, पालकमंत्री अमरावती, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, SDPO सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी प्रदीप मलिये, नगरसेवक तथा गटनेता शिवसेना शिंदे गट, सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते संदीप राजगुरे, मुकेश काळे, राज वानखडे, जयराज बयस, हर्षल डालके, अरुण पाटील, टेटू, भाऊराव चव्हाण, सागर बोंद्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.